आवक ऍक्च्युली पावसामुळे खूप कमी झालेली आहे. 2 दिवस पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी तोडणी केलेली नाही. पाऊस 20 तारखेपर्यंत चालणार आहे, त्याच्यामुळे या 4-5 दिवस आवक थोडी कमीच राहील. आजची जर आवक तुम्ही पाहिली तर एक 8 ते 7-8 हजार क्रेटच्या आसपास आवक आहे. त्याच्यामुळं गिराईक होतं, पण चांगला माल नव्हता. त्या पटीने 250 ते 300 रुपये मेघदूत आणि आर्यमानचे जे नवीन माल चालू झालेले आहेत त्याची हे झालेली आहे. बाकी 200 ते 250 रुपये बाजारभाव आहे. साऊला काय बाजारभाव साऊ मिळाला? 300 रुपयापासून तर 450 रुपयापर्यंत गेले. साऊचं कसं आहे, थोडंसं प्रोडक्शन कमी आहे, आवक कमी आहे, त्याच्यामुळे त्याला गिराईक चांगले आणि मॉलला वगैरे इकडं तिकडं जरा त्याची डिमांड आहे. साऊला जास्त मागणी का असते, काय त्याचं कारण? नाही, साऊचं कसं आहे, तुम्ही एक ऑब्झर्व करा, महाराष्ट्र आणि अजून 1-2 राज्य सोडले तर देशामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये साऊ जे म्हणजे साऊ म्हणण्यापेक्षा ती साऊ एक कंपनीचं ब्रँड नेम येते. गावठी टोमॅटो. गावठी टोमॅटोला तिथं मागणी जास्त वाढलेली आहे देशामध्ये. थोडंसं खट्टा पण असतो त्याच्यामध्ये आणि थोडंसं लोक त्याच्याकडे शिफ्ट होत चालले हायब्रिड पेक्षा, त्याच्यामुळे मग मागणी जास्त असते. आता पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी साधारण कुठल्या टोमॅटोची लागवड करावी? आता कसं आहे, आता सध्या मेघदूत वगैरे त्याच्या लागवडीत चालू आहेत. पावसाळ्यामध्ये आर्यमान मेघदूत चालतं, हिवाळ्यामध्ये थोडंसं विरांकडे लोक वळतात, नंतर उन्हाळ्यामध्ये तुमचं बाकीच्या व्हरायटी असं चालू जातात. आता लागवड करायची असेल तर सध्या मेघदूतची करा आणि काही दिवसांनी जर करायची असेल अजून येणे तर मग तेव्हा विरांग वगैरे त्या लावा, त्या हिवाळी व्हरायटी.